नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विविध प्रकारच्या मान्यवरांकडून केली जाणारी ट्विट आणि ट्विटच्या आडून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप आणि त्याचं राजकारण अद्यापही कायम आहे. ताज्या घटनाक्रमामध्ये लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी घेतलेली भूमिका सत्ताधाऱ्यांकडून प्रश्नचिन्हांकित केली गेली. जसा वाद वाढला तसा या सगळ्या प्रकारातून स्वतःला पूर्णपणे अलग ठेवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाला आपल्या पद्धतीने सामोरं जात असताना, आपल्या पद्धतीने यासाठी कारण त्यांना कोरोना झालाय आणि ते कोरोनाच्या निमित्ताने रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, पण त्याही अवस्थेत या विषयावर सक्रिय असलेल्या गृहमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश जारी केले. भारतरत्नांची भारतामध्ये चौकशी करायच्या संदर्भातले आदेश रवाना झाल्याच्या नंतर एकच गदारोळ उठला आणि गदारोळाच्या नंतर आपली भूमिका गृहमंत्र्यांना पुन्हा एकदा स्पष्ट करावी लागली. अनिल देशमुख यांनी नवं ट्विट केलं आणि त्यात सांगितलं की भारतरत्नांचा राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मान आहे. मागणी काँग्रेसने केली आहे आणि म्हणून त्याच्यावर कारवाई होतीये. थोडक्यात जणू काही या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही अशा प्रकारचे संकेत देण्याचा तो प्रयत्न होता. मात्र असं असलं तरी पण कारवाईचे आदेश अद्याप मागे घेतलेले नाहीत आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता तसंच आमदार राम कदम यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही दिलेले कारवाईचे आदेश मागे घेतले जावेत. आता बचावाच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतल्या जात आहेत. लता दीदी आणि सचिन तेंडुलकर या दोन भारतरत्नने सन्मानित झालेल्या व्यक्तिमत्वांची चौकशी होऊ शकत नाही, होऊ शकते, इथपासून होऊच कशी शकते इथपर्यंतच्या सर्व चर्चा सुरू आहेत. आणि तुम्ही केलेल्या एखाद्या ट्विट बद्दल पोलिसांनी तुम्हाला विचारलं तर चुकलं कुठं असं सुद्धा सत्ताधारी गटाचे प्रवक्ते सांगताना आपण ऐकू शकतो. मुळात हा वाद जितका वाढला त्या दरम्यान शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता संजय राऊत यांच्याकडून सेलिब्रिटींच्या बुद्धीविषयी प्रश्न उपस्थित करणारं एक वक्तव्य झालं. खरं तर शेतकऱ्यांचं आंदोलन राहिलं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या निमित्तानं सुरू झालेला वाद हा टप्प्याटप्प्यावर वाढतोय. समाज माध्यमांमध्ये भूमिका घेणारे आणि प्रत्यक्ष जीवनात त्या भूमिकेला कसल्याही प्रकारे अनुसरण न करता हरताळ फासणारे आपल्या आजूबाजूला अनेक असतात. समाज माध्यमांवर घेतलेली भूमिका बदलणारेही अनेक असतात आणि हे सगळं येतं कुठून असा प्रश्न उपस्थित राहिला तर राजकारण्यांकडे त्याचं पहिलं बोट त्या निमित्तानं उपस्थित केलं जातं, उचललं जातं. आणि म्हणूनच आजच्या लक्षवेधीची चर्चा सेलिब्रिटींचा आणि राजकारण्यांचा बुद्ध्यांक. या चर्चेमध्ये आज आपल्या सोबत सहभागी झालेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये वैजयंती कुलकर्णी आपटे आहेत. त्यांचा परिचय हा राजकीय विश्लेषक म्हणून आहेच, पण त्याच जोडीला भारतीय सिने इंडस्ट्रीत, खास करून मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये त्यांनी निर्माता म्हणूनही आपलं नाणं सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे त्या दोन्ही बाजूनी आपल्या सोबत मतप्रदर्शनासाठी आहेत. आपल्या सोबत समाज माध्यमांचे अभ्यासक तसंच राजकीय विश्लेषक या नात्यानं नागपूरहून संजय तिवारी जोडले गेले आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंत माइंडकर आपल्या सोबत आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता म्हणून स्वानंद गांगल या चर्चेत थोड्याच वेळात जोडले जातील आणि काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय आणि माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला जयंत माइंडकर यांना आहे. जयंतराव, ज्या पद्धतीने ट्विट झाली आणि त्यानंतर सुरू झालेला गदारोळ हा राजकीय हेतून प्रेरित आहे का? दोन्ही बाजूला हे प्रश्न लागू पडतात. दोन्ही बाजूच्या प्रश्नांनी म्हणजे दोन्ही बाजूचा विचार करून तुमचं उत्तर अपेक्षित करतो. अगदी एका शब्दात उत्तर, दोन्ही बाजूंना ऍप्लिकेबल असलेलं एका शब्दात होय. कुठलंही ट्विट हे केवळ राजकीय हेतूनी आपल्याला कसं फायदेशीर आहे हे दोन्ही बाजू पाहतात आणि आपल्याला हवा तसा तो त्याचा अर्थ घेतात. म्हणजे जणू काही
माझा आवाज येत नाहीये? बिलकुल येतोय जयंत मांडकर, एकदम नीट येतोय. आपण सलग बोलत राहावं. हा, तर त्याच्यामुळे ही अगदी फॅक्ट आहे की यात आवाज हे फायदा घेतला जात आहे. आता मी पण काही मग उदाहरणं फायदा देतो, घेतला जात थोडीशी. असेल तर तो दोन्ही बाजूंनी घेतला जातोय हेही मान्य करावं लागेल. हा फायदा दोन्ही बाजूंनी घेतला जातो आणि फायदा घेतला जातोच, ही फॅक्ट मी दोन्ही बाजूंनी मान्य करून आता पुढचं वाक्य सांगतो. बर. एक काय होत आहे की एखाद्या घटनेबद्दल आपण जेव्हा सेलिब्रिटी आपलं मत व्यक्त करतो आणि जर का तो सेलिब्रिटी कोणत्या एखाद्या पक्षाचा असेल, कधीतरी नॉमिनेट झालेला किंवा त्या पक्षाविषयी सिंपथी असलेला असेल आणि नेमकं त्याचं ट्विट कुठेतरी गडबड करणारं त्या पक्षाच्या लाईनशी असलं, बर. तर एकदम या पक्षात धावाधाव सुरू होते. अरे असं कसं, मग पुन्हा ते विड्रॉ करा. ठीक आहे. किंवा अशा प्रकारचं घडतात. आणि मला एक उदाहरण द्यायचंय, 2 उदाहरणं रादर देतो. लता मंगेशकरांच्या घरासमोरून एक ओव्हर ब्रिज बांधला गेला, बर. तर त्यांनी असं म्हटल्याचं माझ्या स्मरणात आहे, ते छापूनही आलेलं आहे की जर तसं बांधलं गेलं तर आम्हाला देश सोडून जावं लागेल. मला याच्यात अजून एक मांडकर, उदाहरण द्यायचंय, ते म्हणजे थोडा तपशील सुधारायला हवा. हे वाक्य लता दिदींचं नव्हतं, आशाताईंचं होतं. ते एका अग्रगण्य इंग्रजी वर्तमानपत्राच्या एका प्रतिनिधीला दिल्या गेलेल्या मुलाखतीतलं होतं. आपला मुद्दा लक्षात घेतो आणि त्यानुसार थोडंसं पुढे सरकतोय. आपल्या सोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत. डॉक्टर, माझा आवाज येतोय? आपण फोनवरून आता जोडले गेलेले आहात. डॉक्टर राजू वाघमारे यांच्यापर्यंत तांत्रिकदृष्ट्या पोहोचणं आता जमत नाहीये. वैजंती कुलकर्णी आपटेंसाठीचा प्रश्न आहे. वैजंती कुलकर्णी आपटे, ज्या पद्धतीनं एखाद्या राजकीय भूमिकेला आपापल्या पद्धतीनं समजण्याचा आणि वापरण्याचा प्रयत्न होतो, हे सगळ्यांबाबत होतं की सेलिब्रिटींच्या बद्दल जास्त होतं? नाही, हे ना सगळं आपण हवा तसा अर्थ प्रत्येक जण काढतो, आपल्याला हवा तसा, आपल्याला जसा फायदेशीर असेल तसा. पण इतरांच्या मानाने सेलिब्रिटींनी अशा पद्धतीने हे घेतलं ना स्टँड की तो जास्त होतो. याच्यावर टीका होते. राजकारणी दोन्ही बाजूनी त्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या विरोधात दोन्ही बाजूनी राजकारणी पुढे येतात. आणि असं आहे की सेलिब्रिटी हे सेलिब्रिटी असतात. आता भारतरत्न 2 सचिन तेंडुलकर आणि लता दीदी ह्यांनी ट्विट केलं आणि त्याच्यामुळे गदारोळ माजला. पण त्याचबरोबर अक्षय कुमार, अजय देवगण, इतर अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा ट्विट केलं. पण ह्या दोघांच्या ट्विटमुळे महाराष्ट्रामध्ये जास्त खळबळ माजली. पण ज्या अर्थी त्यांना भारतरत्न किताब मिळाला त्या अर्थी त्यांची कारकीर्द तेवढीच महत्वाची आहे. त्यांनी त्यांचं आयुष्यभर कष्ट करून मिळवलेलं हे भारतरत्न आहे. त्यामुळे अशा व्यक्तिमत्वांच्या विषयी जेव्हा ते एखादे मत व्यक्त करतात तर तो त्यांचा आपण आदर करून त्या मताचा सन्मान केला त्या पाहिजे. मताचा सन्मान केला पाहिजे असं आपल्याला वाटतं. जयंत मांडकरांना पटकन विचारतो यात. जयंत मांडकर, लता मंगेशकर आणि सचिननी व्यक्त केलेल्या मताचा आदर करायला पाहिजे, त्यातल्या भावना लक्षात घ्यायला पाहिजेत. ही भूमिका पटते? हो, मला असं वाटतं शेवटी व्यक्तिगत आयुष्य हे प्रत्येकाला असतं. आपण काय पाहतोय माहितीये का, आपण एक आयडिओलॉजी किंवा पक्ष किंवा केंद्र किंवा राज्य किंवा सध्याचं एक ज्वलंत म्हणजे देश आणि देशभक्ती हे पाहतो. मला असं वाटतं या प्रत्येकाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिगत कधी मत असू शकतात. आणि याचं एक फार मोठं उदाहरण मी देतो. ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकनचे असताना त्यांच्या विरुद्ध त्यांच्याच पक्षाचे आणि अभिनेते आर्नोल्ड श्वार्झनेगर हे नेहमी बोलत असत. पण आर्नोल्ड श्वार्झनेगर यांना रिपब्लिकन पक्षाने काढून टाकलं नाही. मला असं वाटतं हा बोध आपल्याकडे सर्व पक्षांनी घेतला पाहिजे, आपल्याकडे जनतेने सुद्धा घेतला पाहिजे की कधी कधी त्या व्यक्तींचं हे व्यक्तिगत मत सुद्धा असू शकतं आणि हे त्या व्यक्तींचं हे व्यक्तिगत मत असू शकतं. मग मला संजय तिवारी आपल्याशी पुढच्या प्रश्नानिमित्तानं जोडलं जायचं आहे. नागपूरहून आपण सहभागी होत आहात. समजा एखाद्या मान्यवर व्यक्तीचा, चर्चित चेहऱ्याचा, प्रतिथयश व्यक्तीचा एखाद्या विषयावरचा दृष्टिकोन असेल आणि तो आपल्याला पटत नसेल, तर ती संबंधित व्यक्ती ही पोलीस चौकशीला सामोरी जावी, इतक्या प्रकारची वैचारिक भूमिका घेतली जाणं हे योग्य असतं का? खरं तर ज्या देशात लोकशाही आहे त्या देशामध्ये विचारांचं स्वातंत्र्य आहे, पण हे विचारांचं स्वातंत्र्य ठराविक जणांना लागू करायचं असतं आणि ठराविक जणांबाबत ते लागू नसतं का? संजय तिवारी. प्रसादजी, अगदी योग्य प्रश्न आपण विचारलात. महत्वाचा मुद्दा आहे, कारण हा जो विषय आहे जसा दिसतो त्याच्यापेक्षाही जास्त गंभीर आहे मला असं वाटतं. कारण
सोशल मीडिया हा जो विषय आहे हे नवीन शास्त्र आहे, पण ते शास्त्र म्हणून आपण त्याला स्वीकारायला तयार आहोत का? आणि ते जर शास्त्र म्हणून आपल्याला घ्यावं लागत असेल तर आजपर्यंत किती विद्यापीठामध्ये तो विषय म्हणून शिकवला जातोय किंवा अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असं म्हणायचं आहे की जगभरामध्ये जितकेही संवाद माध्यमाचे सोशल मीडियाचे अभ्यासक आहेत ते एक महत्त्वाचा मुद्दा उचलतायत, तो म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स हे काही इमेज स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट पावडरचा सारखा वापर करण्यायोग्य नाही आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा तसा वापर होऊ नये. पण हॅव्हिंग सेड दॅट, जी नावं आपण घेतोय, ज्यांची चौकशी होणार आहे, ते साधे सुधे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स नाही आहेत, ते भारतरत्न आहे. त्यांना देशाने भारतरत्न दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न देणाऱ्या देशाचा या चौकशीच्या निमित्ताने अपमान तर होणार नाही ना? बर. एखादा मुद्दा कुठपर्यंत ताणून धरणं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. अगदी आपण असं सांगता आहात संजय तिवारी की ज्यांची चौकशी होणार आहे ती व्यक्ती कोण आहे याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यायला हवी. पण इथे एक थोडासा लीगल मुद्दा, कायदेशीर मुद्दा उपस्थित राहतो. आपण एका वेळेला असं म्हणतो आयपीसी समोर, कायद्यासमोर प्रत्येक जण समान आहे, मग दुसऱ्या बाजूला भारतरत्नांनी व्यक्त केलेल्या मतांच्या बाबत चौकशी होऊ शकत नाही, अशी भूमिका कशी असू शकते? चौकशी होऊ शकत नाही मी असं म्हणत नाही, पण भारतरत्न हा म्हणजे सामान्य नागरिक, भारताचा सामान्य नागरिक आणि भारतरत्न यांच्या स्टेटसमध्ये काहीतरी बदल, अंतर आपल्याला अपेक्षित आहे. म्हणूनच आपण त्यांना त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल आपण त्यांना भारतरत्न दिलेला आहे. आणि ते साधे सुधे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स नाही आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं की सोशल मीडिया हा विषय प्रत्येक विद्यापीठामध्ये तातडीनं अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेणं मला फार गरजेचं वाटतं. कारण या माध्यमाने लोकशाहीला बळकटी आणलेली आहे, हे जसं आपण म्हणतो त्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. अगदी संजय तिवारी, आपण असं सांगता आहात की सोशल मीडियाचा अभ्यास प्रत्येकाने करायला हवा. वैजयंती कुलकर्णी आपटे यांना यावर मतप्रदर्शन करायचंय, पण थोडंसं थांबा. थोड्याच वेळात आपल्यासोबत दोन राजकीय प्रतिक्रिया ही पूर्णपणे जोडल्या जातील. तुर्तास फोनवरून आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत. डॉक्टर, आता आवाज येतोय? मगाशी मी आपल्याला प्रश्न विचारला होता, आवाज पोहोचला नव्हता. हो येतो, आता आवाज येतो. धन्यवाद डॉक्टर, आपण जोडले गेलात. मुद्दा इथे असा सुरू आहे की समाज माध्यमांची आचारसंहिता आणि समाज माध्यमांवरच्या व्यक्त केलेल्या मतांना व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दृष्टीनेही पाहायला हवं आणि त्याचा वापर कोणीच स्वतःची प्रतिमा उजळवण्यासाठी डिटर्जंट म्हणून करता कामा नये, इतकी ठाम भूमिका आतापर्यंत व्यक्त झाली आहे. आता या सगळ्या गोष्टी पाहता तुम्हाला अजूनही असं वाटतं की सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणं गरजेचं आहे? प्रसादजी, काय आहे की बघा, सर्वप्रथम अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशातील प्रत्येकाला आहे आणि ते असलंच पाहिजे. आमच्या विरोधात कोण बोलतंय किंवा कोणाच्या बाजूनी कोण बोलतंय म्हणून त्याची चौकशी होते किंवा चौकशी करावी असं आमचं मत अजिबात नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे ट्वीट्स चा जो टायमिंग आहे तो टायमिंग जर तुमच्या लक्षात आला तर आपल्या लक्षात असं येईल की याची क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. सगळ्यात प्रथम ती रिहाना सारखी एखादी व्यक्ती की जिचा संबंध अजिबात जगाच्या कुठच्याच कानाकोपऱ्यात कोणालाच माहित नाही, अशी व्यक्ती एखादं ट्विट करते आणि देशात जगातली महासत्ता जो आपला देश आहे तो देश त्या रिहाना सारख्या एका व्यक्तीच्या ट्विटला देश उत्तर देतो. आणि मग देश उत्तर देतो त्याला, परराष्ट्र खातं उत्तर देतं आणि अचानकपणे त्याच वेळी देशातील सेलिब्रिटी आणि देशातील खेळाडूंच्याकडून त्याच संदर्भात ट्विट केलं जातं. हा जो टायमिंग आहे त्या टायमिंगची चौकशी करावी हे आमचं मत आहे. आमचं मत हे नाही की आज उद्या कोणी एखाद्याने ट्विट केलं तर प्रत्येकाचं ट्विट तपासा, आमच्या बाजूने आहे की कोणाच्या बाजूने आहे आणि त्याची चौकशी करा, हे मत नाही आहे. आम्ही जे तक्रार केलेली ती तक्रारीचा उद्देश असा आहे
की एकाच वेळी ज्यावेळी असे ट्विट आले, मग हे ट्विट त्याच्यातील 2 ट्विट, आता सायना नेहवाल ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी बॅडमिंटनपटू आहे, ठीक आहे. आम्हाला तिचा आदर आहे. अक्षय कुमार सगळ्यात सुपरस्टार आहे. आता या दोघांचे ट्विट शब्दानी शब्द जर एकत्र अगदी समान असतील ठीक. तर या ट्विटला आपण काय म्हणाल? बर डॉक्टर वाघमारे, बाबा, आपण आपल्या भूमिकेमध्ये 2-3 महत्वाचे मुद्दे मांडलेत. आपण असं म्हणालात की होय चौकशी होणार आहे, 2 चौकशी टायमिंगची होणार आहे, 3 ज्या पद्धतीची भाषा वापरून या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्या मागे कोण प्रेरणा स्रोत आहे तेही तपासायचंय. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता स्वानंद गांगल जोडले गेलेले आहेत. स्वानंद, आता माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल अशी अपेक्षा आहे. हो प्रसादजी, येतोय मला आवाज. धन्यवाद. स्वानंदजी, आता सांगा, काँग्रेस काही चौकशी रद्द करण्याच्या भूमिकेत दिसत नाही. आपल्या प्रवक्त्यांनी विनंती केलेली आहे की सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी होऊ नये. सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी होऊ नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे का? एक. आणि दुसरी गोष्ट, चौकशी तर करणारच, कारण त्यांना संबंधित ट्विटच्या टायमिंग बाबत सगळ्यात जास्त खुलासा अपेक्षित आहे. आता या प्रकरणावर प्रवक्ता या नात्यानं तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही सांगाच, पण त्याचबरोबर हा आरोप तुम्ही मान्य करणार आहात का की सगळे ट्विट हे प्रेरणा देऊन केले गेलेले आहेत? आता ती प्रेरणा काय असते त्याची व्याख्या पुढच्या चर्चेच्या टप्प्यात येईलच. प्रसादजी, मी आता ऐकत होतो की आमचे मित्र राजू वाघमारे काय सांगत होते, ट्विटचं टायमिंग, क्रोनॉलॉजी वगैरे. तर मला असं वाटतं की 26 जानेवारी नंतर ज्या प्रकारे पूर्ण आंदोलनाला काळिमा फासला गेला होता आणि त्यानंतर त्याचं एक प्रकारे इमेज बिल्डिंगसाठी रिहाना सारख्या व्यक्तींना किंवा ग्रेटा सारख्या व्यक्तींना ट्विट करायला भाग पाडलं गेलं का, याची पण मग आता चौकशी करायची का? कारण त्यांचे ट्विट जर का बघितले परदेशातून ज्यांनी कोणी केलेले आहेत, रियाना असू दे, मिया खलिफा असू दे, ग्रेटा थनबर्ग असू दे, मीना हॅरिस असू देत, या सगळ्यांनी एकाच वेळेला ट्विट केलेले आहेत. बरं, ज्या ट्विटच्या भाषेबद्दल आता राजूजी म्हणाले, तर या सगळ्यांनी पण सीएनएनचा कुठला तरी आर्टिकलच ट्विट केलेला आहे ना, म्हणजे कॉन्टेंट त्यांच्या पण ट्विट मधला सेमच आहे. मग त्याची पण चौकशी करायची का? ते मान्य आहे का? बरं, चौकशीचाच मुद्दा पण तुम्हाला याच्यातून सुचवायचं काय आहे की जसं एका बाजूला इकडच्या अ गटाच्या माणसांच्या ट्विटच्या वेळा सारख्या आहेत, त्यांच्या भावना सारख्या आहेत, तसंच ब गटाच्या लोकांच्या पण भावना आणि वेळा सारख्याच आहेत, दोघांचीही चौकशी होऊ शकते का असा आपला प्रश्न आहे. नाही, सुचवायचं काय तुम्हाला सांगतो, हे आंदोलन गेले अनेक दिवस सुरू आहे. दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी बसलेले आहेत. तेव्हा कोणताही सेलिब्रिटी कुठल्याच राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा काहीच बोलत नव्हता, कारण की त्यांना माहिती होतं की हे समन्वयातून सुटावं अशी. आणि त्या दिवशी जर का ट्विट बघितले तर सगळ्यांनी भूमिका हीच मांडली ना, कोणी या आंदोलनाला समर्थन पण केलं नाहीये किंवा विरोधही केला नाहीये. म्हणजे सत्ताधारी पक्षाचीही भूमिका घेतली नाहीये किंवा विरोधी पक्षाचीही भूमिका घेतली नाहीये. यांचं म्हणणं इतकंच आहे की हा प्रश्न भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि ते भारतीय सोडवतील. आणि या भारतीयांमध्ये राहुल गांधी सुद्धा येतात, ते स्वतःला भारतीय मानवत अगर न मानवत. राजू वाघमारे याच्यावर उत्तर द्या. एक मिनिट. राजू वाघमारे, अगदी जयंतराव घेतो आपलं उत्तर, आधी राजू वाघमारेंचं घेतो. राहुल गांधींचा विषय आल्यानं अधिकृतरित्या राजू वाघमारेंनी बोलावं अशी अपेक्षा आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, प्रसाद कातेजी, मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी माझं बोलणं पूर्ण करा आणि मगच समोरच्याला चान्स द्या, कारण आम्हाला जो विषय मांडायचा आहे तो तुम्ही मांडायला देतच नाही पूर्णपणे. अहो डॉक्टर, आपली नेहमीची तक्रार आहे, 1-2 मिनिटं प्रत्येकाला मिळत असतात, वेळेची मर्यादा आहे. तुम्ही मध्येच सोडता ना सगळ्या गोष्टी. बरं, पण मी तुम्हाला समन्यायी वेळ देतो. डॉक्टर, आपली ही नेहमीची तक्रार आहे, माझ्यावर प्रेमापोटी तुम्ही ती कायम करता, मी पण ही मान्य करेन. आता मी आपल्याला सांगतो, आपल्यासाठी पूर्ण 1 मिनिट आहे, कोणी मध्ये बोलणार नाही. बोला डॉक्टर. बघा, आम्ही जो हा पूर्णपणे ह्या ज्या गोष्टी केल्या, या गोष्टी करण्याचं कारण एक होतं की ज्या पद्धतीचे ट्विट करण्यात आले ते ट्विटचं जे टायमिंग आहे ते टायमिंग अगदी पर्टिक्युलर टाइम ठरवल्याप्रमाणे करण्यात आले. आमचं मत काय आहे की सेलिब्रिटीची चौकशी करा हे नाहीये. आम्ही काय म्हणतोय की सेलिब्रिटीवर कोणी दबाव आणला का,
या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रात किंवा या देशात सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने दिलंय. मग यांच्यावर दबाव आणून यांच्याकडून असे ट्विट करून घेतले असतील तर त्याची चौकशी करा आणि सगळ्यांना मोकळ्या वातावरणात राहू द्या. बर. कोणी जर दबाव आणला असेल तर तो उघडकीला आला तर त्याचा इलाज सरकार करेल. डॉक्टर. म्हणजे सगळेजण डॉक्टर, आपण म्हणता आहात ना, वारंवार आपण असं बोलता आहात, आता मिनिट पूर्ण झाल्यामुळे मी हस्तक्षेप केलाय, आपण असं वारंवार म्हणता आहात ना की संबंधित टायमिंगची चौकशी करा, दबावाची चौकशी करा. अहो म्हणजे नक्की कोणाची चौकशी करायची? पोलिसांना लता दीदींच्या घरी जावं लागेल, सचिन तेंडुलकरच्या घरी जावं लागेल, त्याला विचारावं लागेल की अरे बाबा तुम्ही ट्विट केलं, तुम्ही ट्विट करताना कोणी तुम्हाला फोन केला होता का, तुमचा फोन आम्हाला द्या, तुमच्या फोनचा ऍक्सेस आम्हाला द्या. या सगळ्या गोष्टी होणार. त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत हस्तक्षेप नाहीयेत का डॉक्टर? राजू वाघमारेंना. राजूजी, माझाही एक प्रश्न आहे. जी स्वानंद, आपल्याला देतो संधी. डॉक्टर वाघमारेंचं उत्तर 30 सेकंदात पूर्ण होईल आणि वैजयंती कुलकर्णी आपटे आणि इतर मान्यवरांनाही डॉक्टरांना प्रश्न विचारायचे आहेत. डॉक्टर, आपलं म्हणणं मांडा, 30 सेकंद. एक लक्षात घ्या की ज्यावेळी आपण ही सगळी एक्सरसाइज कशासाठी करतोय की सगळ्यांना कोणत्याही दबावाखाली कोणीही मत व्यक्त करू नये. सगळ्यांना विचार स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे जरी त्यांना काँग्रेसच्या विरोधात बोलायचंय, शेतकरी आंदोलनाच्या विरोधात बोलायचंय, त्यांनी खुशाल बोलावं. फक्त ते बोलताना त्यांच्यावर कोणाचाही दबाव नसावा. ठीक आहे. स्वानंद गांगल तुम्हाला एक प्रश्न विचारतायत डॉक्टर. स्वानंद गांगल यांचा प्रश्न ऐका. राजूजी एकच छोटासा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमची जी ट्विटची टायमिंगची चौकशी आणि या सगळ्याचं लॉजिक, जर का मुळात त्याच्यात काही लॉजिक नाहीये पण तरी तुमच्या मते जे लॉजिक आहे ते जर का मान्य करायचं झालं तर कोरोनाच्या काळात आपले माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या एकाच ट्विटला रिट्विट करत त्यावर कौतुक करणारं, त्याबद्दल भाष्य करणारं ट्विट हे महाराष्ट्रातल्या, बॉलिवूड मधल्या, मराठीतल्या अनेक सेलिब्रिटीजनी, प्रसिद्ध व्यक्तींनी केलं होतं. त्याचे स्क्रीनशॉटही उपलब्ध आहेत. ते पाठवले तर त्याचीही चौकशी करणार का, की म्हणजे त्यांच्यावर पण कोणी दबाव टाकला होता का किंवा काय? ठीक आहे राजूजी, याचं उत्तर देऊ का? डॉक्टर, आपलं उत्तर. जर कोणी रिट्विट केलं असेल तर त्याची चौकशी करण्याचं काही कारण नाही. अच्छा, रिट्विटची चौकशी करायची गरज नाही कारण ते स्वतःचं मत आहे ना. एक प्रकारे मत व्यक्त केलं होतं, नुसतं नाही retweet केलं नव्हतं. ते स्वतः ऐकून घ्या माझं. यातील जे ट्विट अच्छा, म्हणजे राजूजी मुख्यमंत्र्यांबद्दल असलं की ते स्वतःचं मत असतं आणि देशाबद्दल असलं की ते दबाव असतो का? अहो माझं ऐकून तर घ्या. डॉक्टर वाघमारे, आपण त्यांना सांगून टाका की कोरोना काळातल्या त्या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार का जर कोणी तक्रार केली तर? अहो एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीचा इंडिव्हिज्युअल ट्विट असेल, इंडिव्हिज्युअल ट्विट बद्दल काही बोलायचं नाहीये. अहो तुम्ही मला बोलू तर द्या. एकाच वेळी ज्यावेळी या प्रकारचे ट्विट येतात त्याच्यातली भाषा सारखी असते, त्याच्यातले शब्द सारखे असतात, त्यावेळी नक्कीच संशय येईल. बरं, ठीक आहे. डॉक्टर वाघमारे, आपण लवकरात लवकर फोन ऐवजी प्रत्यक्ष उपस्थित राहावं अशी विनंती करतो. आपण लवकरात पोहोचता आहात असं आपल्या गाडीच्या हॉर्नवरून लक्षात येत आहे. मला वैजयंती कुलकर्णी आपटेंकडे जायचं आहे. वैजयंतीजी, एक मुद्दा इथे जो उपस्थित झाला वारंवार तो आहे दबावाचा आणि दबावामुळे घेतल्या गेलेल्या भूमिकेचा. मला एक थेट प्रश्न उपस्थित करायचा आहे. अहो ही सेलिब्रिटी मंडळी इतकी दुधखुळी आहेत का की त्यांना कुणीतरी सांगितलं म्हणून त्यांनी भूमिका घेतली? आणि जर ती तशी असतील तर त्यांच्या तशा भूमिका या कशासाठी असतात? पैशासाठी असतात? कुठली कामं मिळवायला असतात? काय करतात का ही सेलिब्रिटी मंडळी की ती भूमिका घेतल्याच्या नंतर त्यांना पश्चाताप होत नसावा? एकतर पहिली गोष्ट म्हणजे सेलिब्रिटी सहसा राजकीय वादात पडत नाहीत, पडणं पसंत करत नाहीत. मग सरकार कुठल्याही पक्षाचा असो, विरोधी पक्ष कोणीही असो, सहसा आता तुम्ही सचिन तेंडुलकरचंच उदाहरण घ्या ना. आज सगळ्यात तो कधीही कुठल्या वादात स्वतःला त्याने अडकवलेलं नाहीये, ना क्रिकेट संदर्भात ना इतर राजकीय ह्याच्यात. तसंच लता दीदींचं आता एवढं मोठं व्यक्तिमत्व, एवढं वयस्कर आहेत त्या, आणि त्या कधी कुठल्या राजकीय वादात त्या पडलेल्या नाहीयेत. त्यामुळे त्यांचं आता मला मगाशी आपण बोललात संजय राऊतांचं विधान की यांचा बुद्ध्यांक काय सेलिब्रिटींचा, हे मला अतिशय त्या सेलिब्रिटींचा अपमान करणारं विधान वाटतं. याचं कारण असं आहे की ते अशा प्रकारच्या दबावाला, आता लता दीदी काय किंवा सचिन काय, एका मोठ्या त्यांच्या क्षेत्रात
एका उच्च पदस्थ आहेत, ते भारतरत्न आहेत, ते कशाला कुठल्या दबावाला बळी पडतील? अच्छा, तुमचं म्हणणं आहे की ते दबावाला बळी नाही हां, पडणार. आणि दुसरं असं मला म्हणायचंय, म्हणजे आता राजूजी आता बोलले की चौकशी करणार, टायमिंगची म्हणा, त्यांच्यावर दबाव आला का? दुसरी अशी गोष्ट आहे की त्यांनी जे ट्विट केलं आहे की त्याच्यामध्ये काही कोणाला हे केलेलं नाही, टीका केलेली नाही त्यांनी कोणावरही, कुठल्याही पक्षाची बाजू बरं. त्यांनी घेतलेली नाहीये, किंवा त्यांच्या त्या ट्विटमुळे, त्यांच्या त्या विधानामुळे काय कुठे दंगल पेटणार आहे का, कुठे काय होणार आहे, असंही काही नाहीये. त्यांनी साधे पण विधान तरी केलेले आहे. तरी तरी डॉक्टर वाघमारे वारंवार काय सांगतात की आम्हाला या टायमिंगचा, हो. म्हणजे आम्हाला इन द सेन्स त्यांना, काँग्रेस पक्षाला बरोबर. संशय हा टायमिंगचा येतोय. जयंत बरोबर. माइंडकरांकडे जाऊया. जयंत माइंडकर, हा जो टायमिंगचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातोय, मग अशाच टायमिंगच्या माध्यमातून थोड्या वेळापूर्वी स्वानंद गांगल यांनी घेतलेली भूमिका आपण ऐकली असेल. ते असं म्हणाले की अशाच पद्धतीचे ट्विट, एखादी भूमिका पटली म्हणून समाजातल्या मान्यवरांकडून यापूर्वी पण झालेल्या आहेत. मग सगळ्याच टायमिंगची चौकशी आपण करायची का? प्रसाद, मला प्लीज 1 मिनिट नक्की द्या. एक पहिली मिनिट पूर्ण गोष्ट, देतो स्वानंद गांगल हे टिपिकल भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याप्रमाणे आमच्या आधी 25 वर्ष कसं झालं होतं आम्ही तेच करत आहोत. याच्या पलीकडे टिपिकल म्हणजे माइंडकर आहोत ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांनी तसंच बोलणं अपेक्षित आहे ना. तुम्ही त्यांना टिपिकल प्रवक्ता म्हणून म्हणजे पदवी प्रमाण करताय असं मला म्हणावं लागेल. माइंडकर बोला. तर तशा प्रकारे ते बोलत आहेत, त्याला अर्थ नाही. मात्र त्यांच्या एका वाक्यावर मी ठामपणाने ऑब्जेक्शन घेतो. जर राहुल गांधी स्वतःला या देशाचे नागरिक मानत असतील तर याच्यासारखं अपमानास्पद वाक्य एका देशाच्या म्हणजे मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाबद्दल दुसऱ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी म्हणणं ही फार चूक आहे. बरं, माइंडकर कसा अपमान झाला? माइंडकर कसा अपमान झाला? यात राहुल गांधींचा अपमान आता कुठनं आला? म्हणजे आपण सुरुवात लता दीदी, सचिन यांच्या अपमानानं केली आणि आता तुम्ही ट्रॅकवर राहुल गांधींचा अपमान घेऊन आलेला आहात. नाही, याचं कारण असं आहे की हे स्वतः वाक्य मी हे का बोलतोय, मला माहिती आहे आउट ऑफ सब्जेक्ट आहे, मी हे कबूल करतो आउट ऑफ सब्जेक्ट आहे, कारण स्वानंद गांगल हे स्वतः वाक्य बोललेत आणि म्हणून मी रेफर करतोय. आणि ते सुद्धा का तर ते जर ते मान्य करत असतील तर हे तुमचे शब्द आहेत आणि हे चूक आहे एवढंच सांगतो. कमिंग बॅक टू लता. ठीक आहे माइंडकर, आपण बोला. आपला आवाज मध्ये मध्ये जातोय, इंटरनेटच्या मुळे कदाचित आवाज आपला नीट पोहोचत नाहीये. बोला आपण, आपल्यासाठी वेळ मर्यादा आहे. सचिन, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज, मला या ट्विटच्या टायमिंगच्या बाबतीत मला तर काही अजून वेगळे मुद्दे रेज करायचे. बर, आउट ऑफ सब्जेक्ट जाणार नाही, थोडस मला बोलू द्या. एक लक्षात घ्या, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज जे आज हयात नाहीत, या दोघांच्याही मृत्यूच्या 2 तास आधी काही ट्विट केल्या गेलं. बरं, मी हे मान्य करतो की कुठलंही ट्विट हे स्वतः सेलिब्रिटी किंवा राजकारणी करत नाही. त्यांच्याकरता कोणी त्यांचे पत्रकार मित्र किंवा त्यांचे जे कोणी असतील याच कामाकरता ठेवलेले ते करत असतील. पण तुम्हाला याच्यातून अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी 2 तास आधी केलेल्या ट्विटच्या माध्यमातून सांगायचं काय आहे? हेच सांगायचं आहे की हे तरी नक्की त्यावेळेस मृत्यूच्या आधी 2 तास जे ऑलरेडी डेथ बेडवर होते ते तुम्ही असं लिहा, हे सांगण्याच्या तरी परिस्थितीत होते का, हा माझा प्रश्न आहे. पण म्हणायचं काय आहे? मुद्द्यावर या ना माइंडकर, आपल्याला नक्की सुचवायचं काय आहे? अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी केलेल्या ट्विटच्या मागे कोणाची तरी इतर व्यक्तीची प्रेरणा होती? प्रसाद, मी बोलतो हे स्टेज मॅनेज्ड आहे, हा माझा दावा आहे. आता तुम्ही थेट मुद्द्यावर विषय आणलात. स्वानंद गांगल, याचं पटकन उत्तर द्या. ट्विट स्टेज मॅनेज्ड असतात आणि हा आरोप मग दोघांवर लागू शकतो. तुमच्यावर जर लावायचा असेल तर तो त्याच तेवढ्याच क्षमतेनं विरोधकांवरही लागेल. प्रसादजी, सर्वप्रथम ना मला प्रश्न पडलाय वेगळ्या की मी राहुल गांधींबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरनं काँग्रेस प्रवक्त्यांना तो राहुल गांधींचा अपमान वाटला नाही, पण माइंडकरांना काय पण मी ऐकलंय ते शब्द, तुम्ही बघू शकता, मला माहिती आहे ते, म्हणून मी बोललो. अहो जयंतजी, तुमची पण काँग्रेस प्रति निष्ठा असेल तर माझं काही म्हणणं नाहीये, माझा काहीही असेल. मला तुमची मोदींप्रती राहू द्या, आपण विषयावर बोला. मी एक फार मोठा विषय काढलेला आहे, फार मोठा विषय काढलाय, त्याचं उत्तर द्या. अहो, मी एक फार मोठा विषय काढलाय, स्टेज मॅनेज ट्विट, त्याचं उत्तर द्या. अहो, त्याचं उत्तर कसं आहे ना, तुम्ही जो विषय काढलाय तो खूप मोठा विषय असं तुम्हालाच वाटतं,
हा सगळ्यात मोठी अडचण बोला आहे. ना. नाहीये त्यामुळे फालतू stage managed विषय tweet- असेल तर ऐका तुम्ही ऐका 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 स्टेज मॅनेज ट्विट असतात का? तर हो असतात. पण ती कोणती होती? तर जी भारताविरोधात झाली, ज्याचं स्वतः एक्सपोज हा ग्रेटा थर्नबर्गने टूल किट नावाचं डॉक्युमेंट स्वतःच्या ट्विटर हँडलवर टाकून केला. त्यात कोणी कोणती ट्विट करायची, कोणते हॅशटॅग ट्रेंड करायचे, हे सगळं लिहिलं गेलं होतं. ती सगळी स्टेज मॅनेज ट्विट होती जी भारताच्या विरोधात होती. ठीक आहे. स्वानंद गांगलांचा मुद्दा पुढे नेऊन पटकन एक पुढचा प्रश्न संजय तिवारींना विचारतो. संजय तिवारी, आंतरराष्ट्रीय पातळीवरून झालेली ट्विट, ज्याला भारत विरोधी ट्विट असं स्पष्टपणे म्हटलं गेलं, त्या ट्विटच्या मागची अंतरप्रेरणा सुद्धा भारतातल्या कोणाची असू शकते आणि त्याची चौकशी जर उद्या सुरू झाली तर कोण कुरकुर करू शकतं? असं पाहायला गेलं तर प्रसादजी, ज्या पद्धतीनं ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स बिलच्या विरोधात किंवा कायद्यांच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे, दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. खरोखर त्या कायद्यांबद्दल बोलायचं आहे की फक्त ते कायदे परत घेतले पाहिजेत या आग्रहासाठी हे सगळं सुरू आहे? मला त्याच्या डिटेल्समध्ये जायचं नाही, कारण तो एक वेगळा विषय आहे. सोशल मीडियाच्या अँगलनी जर आपण बघितलं तर या पद्धतीनं कॅम्पेन उभी करणं ही काही आताचा विषय नाही आहे. आपण अरब स्प्रिंग नावाचं आंदोलन आपण बघितलं किंवा जपानमध्ये झालेलं येलो अम्ब्रेला अशा काहीतरी नावाचं ते आंदोलन होतं, ते पण आंदोलन बघितलं. अगदी हाँगकाँगमध्ये झालं होतं येलो आंदोलन सांगता येतील की सोशल मीडियानी उभारली असं म्हणतात, पण नक्कीच त्याच्या मागे काहीतरी एक कॅम्पेन होतं. आपण या बाबतीत जर बोलायचं झालं तर थोडक्यात मी एवढंच म्हणेन की एक धालीवाल नावाचे कॅनडाचे गृहस्थ आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे आंदोलन आहे ते शेतकऱ्यांसाठी नाही, खलिस्तानसाठी आहे. मग आता आपण काय म्हणायचं, कारण ते ग्रेटा थनबर्गच्या टूलकिटच्या मागे प्रेरणा त्यांची आहे. त्यामुळे हा एकूणच इतिहास बघता मला तेच म्हणावंसं वाटतं की सोशल मीडियाचा वापर आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं होत आहे, तो व्हावा की होऊ नये हे सगळं समजून घेण्यासाठी मग आता डॉक्टरांना मी पुढचा प्रश्न विचारतो. डॉक्टर, आपल्याला ट्विटच्या माध्यमातून भारत विरोधी भूमिका घेणारे चालतायत का आणि भारताच्या सार्वभौमत्वाचं समर्थन करणारे खुपतायत का? सगळ्यात पहिली गोष्ट की माझा भारत हा एवढा कमजोर नाही आहे की रिहाना सारख्या एखाद्या कोणी व्यक्तींनी ट्विट केल्याने किंवा त्या ग्रेटा थंडरबर्गनी ट्विट केल्याने आणि त्या मिस खलिफाने ट्विट केल्याने माझ्या भारताचे तुकडे होतील किंवा माझ्या भारताची लोकशाही धोक्यात येईल. हाच तर मोठा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने हा प्रश्न हाताळण्यात आला, ज्या पद्धतीने परराष्ट्र खात्याने, केंद्र सरकारच्या भाजप सरकारने ज्या पद्धतीने हा प्रश्न हाताळला, ज्या पद्धतीने एखाद्या ज्याला व्हॅल्यू नाही अशा व्यक्तीच्या ट्विटला एवढं मोठं व्हॅल्यू दिलं, एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर तो विषय नेला आणि मग त्याच वेळी या देशामधल्या डॉक्टर आपण हा मुद्दा मांडताना मी एक छोटीशी आठवण आपल्याला करून देतो. रिहानाचे सोशल मीडियावरचे आणि त्यात सुद्धा ट्विटरवरचे फॉलोअर्स हे 101 म्हणजे 101 मिलियन आहेत. तुम्हाला तरीही ती कोणीच नाही असं वाटतं? अहो, तिचा राजकीय संदर्भ काय आहे? असे आपल्याकडे या पूर्ण जगामध्ये असे फॉलोअर असणारे हजारो ऍक्टर्स आणि सिंगर्स आहेत. त्या सिंगर्सच्या बोलण्याचा आपल्या देशाचा देश किती मोठा आहे, आपली महासत्ता किती मोठी आहे, याच्यावर त्याचा परिणाम होणार. अहो, ती काय अमेरिकेची प्रेसिडेंट आहे का? ती कोण इंग्लंडची मंत्री आहे का? तिच्या बोलण्याचा काय संदर्भ आहे? ठीक आहे. आता एक पटकन जयंत माइंडकरांना पुढचा मुद्दा. जयंत माइंडकर, आपल्याला असं का वाटतं की रिहानाच्या मताला, ग्रेटा थनबर्गच्या मताला आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक ज्या पाश्चात्य जगतातून व्यक्त झालेल्या ट्विट्सवर भारतानं प्रतिक्रिया सुद्धा द्यायची गरज होती? तुम्हाला असं नाही वाटत जयंत माइंडकर की परकीय व्यक्तींकडून या ट्विटच्या माध्यमातून भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करण्याचा तो एक नियोजनबद्ध प्रयत्न होता, असं नाही वाटत माइंडकर? मला थोडस जर का वेळ दिला ना तर मी एक भस्मासुराची कथा पुराणात ट्विट कोण सांगितली जाते. त्याची पातळी तर बघा. बर डॉक्टर प्लीज,
डॉक्टर प्लीज डॉक्टर समविचारी व्यक्ती बोलतीये, त्यांना संधी देऊयात आपण. प्लीज तर मला भस्मासुराची कथा आठवतेच. याच सोशल मीडियाच्या भरोशावर सध्याचं सरकार देशातलं सत्तेवर आलेलं आहे 2014ला. पण आज हाच जेव्हा सोशल मीडिया आपल्या अंगावर येतोय भस्मासुरासारखा, भस्मासुराची कथा तो डोक्यावर हात ठेवतो, स्वतःच्याच आणि स्वतःच मरून जातो, अशा प्रकारचं तर काही होत नाही असं जेव्हा अंगावर येतं तेव्हा तुम्ही काय केलं होतं, तुम्ही काय केलं होतं, तुम्ही काय केलं होतं. अहो, याच ट्विटच्या भरोशावर, याच सोशल कॅम्पेनच्या भरोशावर तर 2014ला तुम्ही आलेले आहात. आज ठीक आहे, माइंडकर, आपण चर्चेतलं एक महत्वाचं वळण आणलं, त्यासाठी आभार. वेळेची मर्यादा असल्यानं इथेच थांबतोय. एक छोटा ब्रेक घेऊन लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात, आणि त्यानिमित्तानं चर्चा करू की जे 2014च्या आधी समाज माध्यमाच्या द्वारे जनमत बदलण्याचं काम झालं असेल तर आता त्याच पद्धतीनं त्याचीच पोचपावती मिळायला लागली आहे का.